विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 7वी गणित यामधील प्रकरण 4 कोन व कोनांच्या जोड्या याचा अभ्यास करत आहोत. त्यामध्ये आज आपण बहुभुजाकृतीचे आंतरकोन या घटकाची माहिती करून घेणार आहोत. चला तर मग आता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात. इथे तुम्हाला त्रिकोण ABC ची आकृती दिसत आहे. यामध्ये त्रिकोणाचे आंतरकोन, आता हा कोन A दिसतोय, कोन B दिसतोय आणि कोन C दिसतोय. हे काय आहेत? त्रिकोण ABCचे आंतरकोन आहेत. म्हणून मापकोन ABC अधिक मापकोन BAC अधिक मापकोन ACB म्हणजे ABC अधिक BAC हा A कोन झाला, हा B कोन झाला आणि राहिला आता C कोन, म्हणून ACB बरोबर 180 अंश. का तर आपल्याला माहिती आहे की त्रिकोणाच्या तीनही कोणांच्या मापांची बेरीज ही किती असते? 180 अंश असते. आता इथे ही जी सारणी आहे तिचं निरीक्षण करा आणि निष्कर्ष काढा असं त्यांनी सांगितलेलं आहे. मग आता इथे बाजूंची संख्या सांगितली आहे. बहुभुजाकृतीचे नाव लिहा. नाव दिलेलं आहे, बहुभुजाकृती दिलेली आहे म्हणजे आकृती दिली आहे, त्रिकोणांची संख्या दिलेली आहे आणि आंतरकोणांची बेरीज किती असते ती आपल्याला इथे त्यांनी करायला सांगितलेली आहे. मग आता इथे बाजूंची संख्या 3 आहे म्हणजेच हा काय झाला? आकृती कशी झाली? कशाची झाली? ही त्रिकोणाची आकृती झाली. ही त्रिकोण बघा इथे. यामध्ये त्रिकोणांची संख्या किती आहे? एकच त्रिकोण आपल्याला दिसतोय. म्हणून मग त्रिकोणांच्या आंतरकोणांची बेरीज किती असते? 180 अंश. मग त्रिकोणांची संख्या किती आहे? 1. म्हणून 180 गुणिले 1 बरोबर 180 अंश. आता इथे आपल्याला ही आकृती बहुभुजाकृतीची दिलेली आहे. ही आहे आकृती आपल्याला चौकोनाची दिसते, पण त्याचे जर एक कर्ण काढला त्या आकृतीमध्ये तर त्याचे 2 त्रिकोण तयार होतात. म्हणून बाजूंची संख्या इथे किती आहे? आपल्याला 4 दिसते. मग त्रिकोणांची संख्या यामध्ये किती झाली? एकाच चौकोनामध्ये 2 त्रिकोण तयार झाले. म्हणून मग 180 गुणिले 2 म्हणजे 360 अंश. त्याचप्रमाणे पंचकोन, बाजूंची संख्या किती आहे? 5 आणि त्रिकोणांची संख्या इथे 3 दिसतीये. म्हणून 180 गुणिले 3 बरोबर 540 अंश. त्याचप्रमाणे षटकोन म्हणजे 6 बाजू आहेत. त्रिकोण किती तयार होतात? त्यामुळे 4 त्रिकोण तयार होतात. म्हणून 180 गुणिले 4 बरोबर 720 अंश. सप्तकोन 7 बाजू, 5 कोण, 5 त्रिकोण म्हणून 180 गुणिले 5 बरोबर 900 अंश. अष्टकोन म्हणजे 8 बाजू आणि 6 त्रिकोण तयार होत आहेत. म्हणून 180 गुणिले 6 बरोबर 1080 अंश. त्याचप्रमाणे इथे गाळलेल्या जागा म्हणजे पुढे तुम्ही असं करू शकता. त्याचप्रमाणे n बाजू असलेली आकृती n-2 आणि 180 अंश गुणिले n-2. आता यामध्ये त्यांनी आपल्याला सांगितले बहुभुजाकृतीत वरील प्रमाणे तयार झालेल्या त्रिकोणांची संख्या ही त्या बहुभुजाकृतीच्या बाजूंच्या संख्येपेक्षा 2 ने कमी असते. म्हणजेच n बाजू असलेल्या बहुभुजाकृतीच्या आंतरकोणांच्या मापांची बेरीज 180 अंश गुणिले n-2 इतकी असते. त्रिकोणाचा बाह्यकोन, यामध्ये आपल्याला आकृती दिसते बघा. ABC हा एक त्रिकोण आहे. त्याची बाजू जर BC वाढवली तर आपल्याला एक नवीन कोन तयार होतो, कोन ACB. जो नवीन कोन आपल्याला मिळतो इथे. मग आता इथे हा जो कोन ACD आहे आणि कोन ACB आहे ते काय आहेत? रेषेजोडीतील कोन आहेत. ते रेषेजोडीतील ही कोणांची जोडी झाली. त्याचप्रमाणे कोन PAB आणि कोन QBC हे सुद्धा काय आहेत? या त्रिकोण ABCचे बाह्यकोन आहेत. आता इथे त्रिकोणाच्या बाह्यकोनाची व्याख्या बघा. त्रिकोणाची एक बाजू वाढवल्यावर जो कोन त्रिकोणाच्या लगतच्या आंतरकोणाशी रेषीय जोडी करतो त्या कोणाला त्रिकोणाचा बाह्यकोन म्हणतात. आता लगतचा कोन कोणता आहे इथे ह्या ACD मध्ये? तर हा C आहे. म्हणजे हा ACB कोणात या C कोणाशी हा ACD कोन काय करतो? हा लगतचा कोन आहे. तो काय करतोय? त्याच्याशी
रेषा जोडी तयार करते. त्याचप्रमाणे इथे हा ए कोण आहे, हा काय करतोय, हा PAB शी हा काय करतोय, लगतचा कोण तयार करतोय. त्याचप्रमाणे हा बी कोण इथे लगतचा कोण तयार करतोय या बी कोणाशी. म्हणून हे सगळे काय झाले, याचे त्रिकोणाचे बाह्य कोण झाले. आता इथे ही जी शेजारी आकृती आहे त्रिकोण PQR, यामध्ये त्रिकोणाचे आपल्याला बाह्य कोण दाखवले आहेत. तर कोण A, कोण B, कोण C, कोण D, कोण E, कोण F हे त्रिकोण PQR चे बाह्य कोण असतात. आणि प्रत्येक त्रिकोणाला याप्रमाणे 6 बाह्य कोण असतात, हे लक्षात ठेवायचं. बाह्य कोणाचा गुणधर्म. इथे ही आकृती बघा, त्रिकोण PQR ही आपल्याला दिसते. हा QR ही जी बाजू आहे ती पुढे वाढवलेली आहे. RS हा किरण आहे बघा. आता इथे हा जो कोण PRS आहे हा काय आहे, ह्या त्रिकोण PQRचा बाह्य कोण आहे. आणि PRQ हा काय आहे, लगतचा आंतरकोन आहे. म्हणजे इतर दोन कोण जे आहेत हे P आणि Q हे काय आहेत, ह्या PRSचे RS पासून लांब आहेत म्हणून त्यांना काय म्हणतात, लांब आहेत म्हणून त्यांना दूरस्थ कोण म्हणतात. म्हणून ते काय आहेत, या कोण P आणि Qचे PRSचे हे कोण P आणि कोण Q हे दूरस्थ आंतरकोन आहेत. आता कोण P अधिक कोण Q अधिक कोण PRQ बरोबर 180 अंश, कारण त्रिकोणाच्या तीनही कोणांच्या मापांची बेरीज. म्हणून कोण PRS अधिक माप कोण PRQ बरोबर 180 अंश, कारण ते काय आहेत, रेषेजोडीतील कोण आहेत. म्हणून माप कोण P अधिक माप कोण Q अधिक माप कोण PRQ बरोबर माप कोण PRS अधिक माप कोण PRQ. आता यामध्ये PRQ आणि PRQ हे दोन्ही काय केलेले आहेत, कॅन्सल झालेले आहेत. हे दोन्ही बाजूतून वजा केले म्हणून माप कोण P अधिक माप कोण Q बरोबर माप कोण PRS. यावरून आपल्या काय लक्षात येतं की त्रिकोणाच्या बाह्य कोणाचे माप हे त्याच्या दूरस्थ आंतरकोणांच्या मापांच्या बेरजे एवढे असते. माप कोण P अधिक माप कोण Q यांची जी बेरीज असणार आहे तीच बेरीज ह्या माप कोण PRS ची असणार आहे. सराव संच 21.